उलन रंगोली मॅट तयार करण्यासाठी लागणारे साहित्य तू कुठून घेतेस अशा मला लॉंग व्हिडिओला खूप साऱ्या कमेंट्स होत्या. म्हटलं चला आज तुम्हाला ते दुकान दाखवून देते. मी अहिल्यानगरची आहे आणि अहिल्यानगरमध्येच आहे ना कापड बाजारामध्ये मेन कापड बाजारामध्ये ना हे दुकान आहे. तर म्हटलं चला आज तुम्हाला दाखवते. जास्त काय मला व्हिडिओ शूट करता येणार नाही पण दुकान तुम्हाला प्रॉपर बाहेरनं दाखवते. म्हणजे तुम्ही आले ना तर तुम्ही अहिल्यानगरचे असताल तर तुम्हाला माहित असेल किंवा इतर कुठे बाहेर गावी असाल कोणत्या तर तिथून सुद्धा तुम्ही जर आले तर तुम्ही इथून जाऊन घेऊ शकता. तर हे दुकान आहे बघू शकता. तुम्हाला जर आहे ना रेक्झिनवर ते जर आकार काढता येत नसेल ना तर हे तुम्ही यूज करू शकता. हे खूप छान आहे. यांनी पाहिजे तो आकार देता येतो. हे छोट्यापासून तर मोठ्यापर्यंत तुम्हाला इथे भेटून जाईल. दुकानामध्ये तुम्हाला उलनसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी एकाच ठिकाणी मिळून जातील. सगळ्या प्रकारचे उलन आहे आणि आपल्याला जी उलन लागती ना तर ती किलोमध्ये भेटते. अशा प्रकारे ठेवलेली असती. पाहिजे ते आपल्या हाताने स्वतः घेऊ शकतो. तिथे रेडीमेड सुद्धा आपल्याला उलन रंगोली मॅट मिळून जाईल. तर फक्त खूप जास्त महाग आहे. एवढंच आहे पण 440 रुपयाला आहे. रंगोली मॅट तयार करण्यासाठी खूप मेहनत लागते. पाटण एक होऊन जाते पण एवढं भारी डिझाईन बनते ना. पण आपण स्वतः शिकलो ना आपला फायदा आहे. आपण विकू सुद्धा शिकतो किंवा आपल्या घरी आपण आपल्याला तयार सुद्धा करू शकतो. आता दिवाळीसाठी म्हणा गणपतीसाठी म्हणा ते आपण घरी आपल्या दारामध्ये खूप छान शोभा वाढती. माझे खूप सारे व्हिडिओज आहेत. तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवरती बघू शकता. ओल्ड व्हिडिओमध्ये लॉंग व्हिडिओमध्ये पहा. तुम्हाला रंगोली मॅट बद्दल सर्व इन्फॉर्मेशन मिळून जाईल. मला बनवता पण येते विकते पण आणि खूप सारे व्हिडिओ सुद्धा आहेत सुरुवातीपासून. त्याच्यानंतर मला वटपौर्णिमेसाठी आहे ना हिरव्या कलरच्या बांगड्यामध्ये टाकण्यासाठी थोड्याशा वेगळ्या बांगड्या हव्या होत्या. बघू शकता ह्या बांगड्या मी घेतलेल्या आहेत आणि नवीनच आहेत. मी पहिल्यांदाच बघितल्यात. थोड्याशा चांदी कलरमध्ये आहेत. थोड्याशा काळपट सुद्धा आहेत. आता मी आर्यनला विचारत होते की मी कोणती घेऊ तर आर्यनला त्या फ्रेश कलर मधल्याच आवडल्या. मग मला त्याच घ्यायच्या होत्या आणि 2 जोडीमध्येच होत्या. बघू शकता 150 रुपयाला सांगत होते तर अक्षरशः मी आहे ना 70 रुपयाला मागितल्या. तर त्यांनी हो म्हटलं. पहिल्यांदा नको बोलले परवडत नाही पण शेवटी मी नको म्हटलं ठीक आहे मी चालल्या जाते. तर मग त्यांनी ते हो बोलले तेव्हा मी ह्या घेतल्या. बघू शकता खूप मस्त आहेत आणि दिसायला पण छान दिसतात. नवीन आहे युनिक आहेत. त्याच्यानंतर ह्या पण होत्या. ह्या पण खूप छान होत्या. हिरव्या कलरच्या बांगड्यामध्ये काचीच्या खूप सुंदर दिसतात ह्या बांगड्या. तर तुम्हाला समजलंच असेल. तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालंच असेल. मी दुकानाचं नाव सांगितलं होतं तुमच्या लक्षात येत नव्हतं पण मी आज तुम्हाला बाहेरनं दुकान सुद्धा दाखवून दिलेलं आहे. उलनसाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी त्या दुकानात मिळतात. जर कोणी अहिल्यानगरचं असेल तर तुम्हाला तर माहीतच असेल आणि ज्यांना माहीत नसेल त्यांच्या कमेंटचं उत्तर मी असं व्हिडिओ थ्रू दिलेला आहे. तर आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा.